जॉर्ज बिली ऑफ भिवंडी, फार मोठा नाव टेनिस क्रिकेट बॉल मधील. मात्र जगन्नाथ सुरू होता आहे. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू चांगला टाकलेला आहे जगन्नाथ याने. विकेट टू विकेट चेंडू पहिला जेव्हा लेंथ लाईन मिळते गोलंदाजाला ॲडवाइज असतो. इथे सुरुवात चांगली झालेली आहे शैलेश म्हात्रेच्या माध्यमातून. तर मित्रांनो आजचा दिवस दुसरा आणि आजचा सामना दुसरा आहे आणि पहिला षटक इथे जगन्नाथ जोशी आपल्या संघाच्या माध्यमातून टाकत आहे. बॅटर लोकेश ठाकरे सज्ज होते खेळण्याकरिता. एक मजबूत काडिके बल्लेबाज. ऑफस्टिकचा चेंडू करारा ऑन ड्राईव्ह पाहायला मिळते. काऊ कॉर्नरमध्ये चेंडूला खेळला जात आहे. क्षेत्ररक्षक अजय चेंडूला उचलतो तोपर्यंत एक सिंगल धाव कंप्लीट. दोन्ही फलंदाजाने सिंगल धाव जोडली आहे स्कोरबोर्डवर. धावा 2 झालेल्या आहेत धावफलकावर. आजचा शेड्यूल जो आहे एका षटकाच्या समाप्तीनंतर पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू बीटीबीएलच्या माध्यमातून. जगन्नाथ जोशी राईट आर्म ओव्हर द विकेटने. ऑफस्टिकचा चेंडू वाईड यॉर्कर पाहायला मिळते. चांगली सुरुवात गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. स्विंगिंग यॉर्कर जो क्रीज बॉक्स आहे त्याच्यामध्ये गोलंदाजी करणारा गोलंदाज आपण पाहतोय जगन्नाथ जोशी. सुरुवात चांगली झाली आहे. सुरुवात मात्र येणाऱ्या 3 चेंडूवर इथे कमबॅक करावा लागेल शैलेश म्हात्रे आणि लोकेश ठाकरेला. धावा बनवाव्या लागतील पहिल्या षटकामध्ये. ऑफस्टिकचा चेंडू आहे. ऑफस्टिकच्या बाहेर गोकुलदास पाटील सर वळत आहेत. वाईटचा इशारा आम्हाला केलेला आहे. स्वेर चेंडू पुन्हा टाकावा लागेल. धावसंख्या 3. कोणत्या प्रकारचा विकेट गमावलेला नाही आहे. 40 प्लसचे 2 खेळाडू खेळताना खेळपट्टीवर आणि 40 प्लसचा गोलंदाजी करताना आपण पाहतोय. ऑस्ट्रेलियन जर्सीमध्ये भाविक इंटरप्राइजेस टीम योगेश थरे फॅन टीम आपण पाहतोय समोरच्या स्टँडमध्ये एन्जॉय करताना बीटीबीएल 2024 या स्पर्धेला. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर आहे. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळत आहेत. 2 व्हाईट आतापर्यंत टाकलेल्या आहेत गोलंदाज जगन्नाथ जोशी याने. धावसंख्या 4 धावा धावफलकावर. ग्रीन अँड रेड अँड ब्ल्यूचा वापर पेन जो आहे अल्पेश गायकवाड नेहमी स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते. 3 पेनाचा वापर करतात. कधी कधी 4 पेन देखील होतात. ब्लॅक देखील येतो मध्ये मध्ये कधी कधी. जगन्नाथ जोशी राईट आर्म ओव्हर द विकेट नाही. फुलटा चेंडू शैलेश म्हात्रे याला हा चेंडू आणि शैलेश म्हात्रेचा अंदाज तुम्हाला पाहायला मिळाला. चेंडू फिरकावून दिलेला आहे सीमारेखा पार. येतो बीटीबीएल षटकार. भिवंडी शहरात हो रंगला. भगवान स्पोर्ट क्रिकेट क्लबने आयोजन केला. भातवाडी टीम घरपाडा प्रीमियर लीग. क्या बात है. मूड बना दिया इस बल्लेबाज शैलेश म्हात्रेने. आक्रमणाला सुरुवात झालेली आहे आणि धाव फलकावर धावा झालेल्या आहेत 10 धावा 10 रन्स. जगन्नाथ जोशी याला आता इथून एकच मी सांगेल की इथून विकेट फार महत्त्वाचा असेल. 2 वाईट आले त्यानंतर षटकार. थोडंसं दबाव गोलंदाजाच्या वरती आलेला आहे. मात्र दबाव न घेता तुला क्रिकेट खेळणं फार महत्त्वाचं आहे. आरके पाटील स्टँड इन करून राईट आर्म ओव्हर द विकेटने. जगन्नाथ जोशी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होता आहे. फलंदाज शैलेश म्हात्रे. ऑफस्टिकचा चेंडू समोर खेळलाय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल धाव झाली आहे. फक्त एकच धाव मिळेल. एक धाव स्कोरबोर्ड ऍड करताना अल्पेश गायकवाड सांगत आहेत की धाव फलक जो आहे 11 धावा दुहेरी अंकामध्ये प्रवेश केलेला आहे. डबल फिगर 1-1 11 स्कोरबोर्डवर. जगन्नाथ राईट आर्म ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा. हा स्ट्रोक आपण पाहतोय क्रॉस बॅटने खेळलेला आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये काऊ कॉर्नर आणि मिड विकेट क्षेत्रावरून क्षेत्ररक्षक पोहोचलाय. अजय नाईक चेंडूला फील्ड करतो तोपर्यंत एक सिंगल धाव कंप्लीट करताना षटक कंप्लीट. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. धावसंख्या धावफलकावर 12 धावा. एक चांगली सुरुवात इथे पाहायला मिळते. नारायण इंटरप्राइजेस टीम संघ प्रथम नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय. नारायण इंटरप्राइजेस संघाचे संघ मालक आदर्श शिक्षक जगदीश म्हात्रे काकांचं शुभागमन झालेलं आहे या मुख्य व्यासपीठावर. फ्लडलाईट नक्कीच ऑन करायची आहे. वेल झालेली आहे. यस फ्लडलाईट देखील ऑन होत आहे. VIP डाईजवर अतिशय सुंदर असा विंगम दृश्य तुम्हाला पाहायला मिळतंय कारण की सर्व पाहुण्यांना तुम्ही पाहतायत. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. दुसरा गोलंदाज पूर्ण तयारी करत आहे दुसरा षटक टाकण्याकरिता. थोडीशी चर्चा करताना हरी जोशी आपल्या गोलंदाजासोबत.
षटक क्रमांक दुसरा जित शेलार गोलंदाज. जितू या नावाने ओळखतं माझं लहानपणाचा मित्र गोलंदाज जित. राईट आर्म राऊंड विकेट. क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एकच धाव मिळेल. लोकेश प्रत्येकी चेंडू बॅटवर घेत आहे, मिडल करत आहे, कुठेतरी सेट होत असेल हा फलंदाज लोकेश. धाव संख्या 13. येणाऱ्या अनेक स्पर्धा आहेत मित्रांनो. क्रिकेट जर्नीला सुरुवात झाली आहे. संपूर्ण कॉमेंटर स्कोरर सर्वचे सर्व बिझी आहेत. सध्याच्या घडीला लाईव्ह टेलिकास्ट कधी कधी मिळत नाही स्पर्धेना, ते देखील बिझी आहेत. 1 ते 3 वाहिन्या सध्या प्रिन्स मूवीच्या सुरू आहे. चॅम्पियन ट्रॉफी 140+ आणि त्यानंतर BTPL. राऊंड विकेटने मोठा फटका खेळलाय शैलेश. मात्र मिस टाइम आहे. चेंडू हवेमध्ये मात्र पाहत राहील तिथे अजय नाईक. चेंडू चाललाय सीमा रेखा पार. येतोय BTPL षटकार. आतापर्यंत 2 मोठे फटके खेळलेला आहे शैलेश मात्रे. आणि शैलेश मात्रे ज्या प्रकारे फलंदाजी करत आहे, येणाऱ्या फलंदाजीमध्ये करेश मात्रे येणं बाकी आहे. त्याच्यावरचा हा दबाव कमी करताना आपण पाहतोय. धाव संख्या 19 धावा धावफलकावर. चांगली सुरुवात इथे पाहायला मिळते. टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना नारायण इंटरप्राइजेस संघ. जीत गोलंदाज राऊंड द विकेटने. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर निघून अजून एक चेंडू उडवलाय. दर्शनला देखील हा झेल सापडला नाहीये आणि आता रनआउटची संधी मिळाली आहे. बेल्स ऑन झालेल्या आहेत, म्हणजेच फलंदाज इथे बाद. शैलेश मात्रे बडी मछली जाल में फसती हुई. एकाच चेंडूवर तुम्हाला 2 जीवनदान मिळणार नाहीये. एकतर झेल दर्शनने सोडली, मात्र झेल सोडल्यानंतर तो चेंडू मागे फार वेगाने गेला. क्विक थ्रो केला. मिलिंदने चांगलं कलेक्ट केला आणि एस्टानो डायरेक्ट फेकलं. MS धोनीच्या अंदाजामध्ये हा रनआउटचा विकेट मिळाला जोशी फाउंडेशन संघाला. आणि सलामीची जोडीला फोडण्याचं काम केलेलं आहे इथे, ते म्हणजे मिलिंद म्हात्रे याने. फलंदाज जो काम करत होता 40+च्या खेळाडूला शैलेश म्हात्रे याला तो काम तो करून मैदानाच्या बाहेर जाताना 15 धावा बनवल्या आपल्या संघासाठी. भावेश नाईक मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वर मैदानाच्या आतमध्ये येत आहे. भावेशला देखील चांगली सुरुवात करावी लागेल. आता ज्युनियर वर्सेस ज्युनियर हा बॅटल पाहायला मिळेल. गोलंदाज ज्युनियर आहे आणि बॅट्समन देखील ज्युनियर आहे. जीत गोलंदाज राऊंड द विकेटने. ऑफस्टिकचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटवर आला नाहीये. डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. षटकार खाल्यानंतर कमबॅक करताना जीत. या स्पर्धेला विशेष सहकार्य आई एकविरा कोल्ड्रिंक हाऊसचे ते प्रोप्रायटर आहेत, त्यांचं देखील राहिलेलं आहे. जीत शेलार आणि मंगेश शेलार. जीत गोलंदाज राऊंड द विकेटने. शामने गॅलरी इन कडून गोलंदाजी करताना ऑफस्टिकच्या बाहेर निघून अतिशय कडक देखना स्ट्रोक. KDK कडक स्ट्रोक आपण पाहतोय भावेश नाईकच्या बॅट मधून निघताना. वर्ड शॉट. मॅक्सिमम ताकद या षटकारामागे पाहायला मिळाली आणि एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला आणि चेंडू सीमा रेखा पार येतोय षटकार. षटकाराने धावसंख्या धावफलकावर 26 धावा 26. पहिल्या षटकामध्ये एक षटकार आला होता जीत शेलारच्या अगेन्स्ट. 2 षटकार आत्तापर्यंत आलेले आहेत. महागड षटक आत्तापर्यंत राहिलेलं आहे जीत शेलारचं. धावा खर्च झालेल्या आहेत 14. समोरच्या स्टँडमध्ये स्वर्गीय श्यामने गॅलरीमध्ये प्रेक्षक वर्ग प्रचंड वाढत आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेचे प्रणेते सचिन भाऊ तरे आणि योगेश तरे आणि संपूर्ण भादवड B संघाच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. जीत शेलार. फुलटा चेंडू, बीमर चेंडू आणि आता इथून असेल चेंडू फ्रीट. उघडा डोले नीट, कारण की पुढील चेंडू फ्रीट आहे आणि फ्रीट खेळण्याकरिता भावेश नाईक सज्ज होते. अतिशय चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतो. मात्र सध्याच्या घडीला दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा धावफलकावर 27 लागल्यात आणि आता हा फ्रीटचा चेंडू आहे. फ्रीटच्या चेंडूला खेळता आलं नाहीये. ऑफस्टिकचा चेंडू होता, सरळ इथे निघून गेलेला आहे विकेटकीपर मिलिंद म्हात्रेच्या हातामध्ये. तर इथे षटक क्रमांक दुसरा समाप्त झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर
आमचे अल्पेश गायकवाड सांगत आहेत की 27 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 13.50 ची सरासरी गाठत आहे. टीम नारायण इंटरप्राइजेस प्रथम नाणेफेकी जिंकून फलंदाजी करताना आपण पाहतोय. करेशने एक चांगला निर्णय घेतला. करेशकडे चांगली गोलंदाजी आहे. टार्गेट सेट करण्याचा त्याचा प्रयत्न आहे. जर हा टार्गेट 60+ झाला तर नक्कीच एक सामना खूप चांगला रंगतदार पाहायला मिळेल. दोन षटकाच्या समाप्तीनंतर थोडीशी चर्चा आता पुन्हा एकदा हरीने केली आपल्या गोलंदाजासोबत. आता स्वतः हरी गोलंदाज कॅप्टन गोलंदाज आपण पाहतोय. हरीला देखील चांगली सुरुवात करून द्यावी लागेल कारण की अगोदरच दोन षटकाच्या समाप्तीवर 27 धावा खर्च झालेल्या आहेत. हा सामना हरीला इथून जिंकायचा आहे. टॉप 4 मध्ये प्रवेश करण्याकरिता करेशला देखील हा सामना जिंकायचा आहे. मात्र फार महत्त्वाचा झाला आहे हा सामना हरीसाठी. हरी जोशी एक मोठा नाव टेनिस क्रिकेट बॉलमधील. भिवंडी सिटी नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये आपल्या नावाची छाप सोडणारा हा खेळाडू आहे. जॉर्ज बेली ऑफ भिवंडी एक चांगला क्रिकेटर आहे. फायटर क्रिकेटर. जेव्हा जेव्हा खेळतो तेव्हा युवा यंगस्टर खेळाडूंना घेऊनच खेळतो. हरी जोशी पहिला चेंडू आर.के. पाटील स्टँड एन कडून फलंदाज सज्ज आहे लोकेश. हा चेंडू मिस्टाम झालेला आहे. चेंडू हवेमध्ये. शतरक्षक चेंडू खाली आहे. चुकी होणार नाहीये. पहिला विकेट इथं मिळतोय हरियाला. फलंदाज लोकेश बाद. विकास नाईक दादो यांच्या हातामध्ये व्यवस्थितरित्या हा चेंडू विसावला होता. शेवटपर्यंत चेंडूवर लक्ष होता. चांगली झेल इथं पकडण्यात आलेली आहे. मोस्ट वेलकम. इथं आता शुभ आगमन झालेला आहे. AK-47 तुम्हाला आता बंदुकीची फायरिंग जी आहे आमच्या प्रेक्षकांना ऐकायला मिळेल. बबूशा आमचे समालोचक इथे आलेले आहेत. फ्लडलाईट ऑन करायचे पंचाने सिग्नल दिलेला आहे. आमचे ऑर्गनाइज कमिटी आपण लक्ष द्यायचं. फ्लडलाईट ऑन करायची आपण. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ज्याने या भादवड टेमगरपाडा गावाचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजवलं. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा नाव भादवड टेमगरपाडा घेऊन गेला तो म्हणजे करेश मात्रे मैदानाच्या आतमध्ये आला असंच म्हणू शकता आपण. वॉल ऑफ भादवड. भादवड संघाची भिंत मैदानाच्या आतमध्ये आहे. वॉल हा का म्हटलं ते राहुल द्रविड सरांना वॉल असे म्हणायचे आणि वॉल ऑफ भादवड करेश मात्रे याला हा नाव देण्यात आलेला आहे. आणि करेश मात्रे मैदानाच्या आतमध्ये फ्रंटलाईन ऑन झालेली आहे. इथून आता करेश मात्रे आणि हरी जोशी याच्यामध्ये बॅटर रंगताना पाहायला मिळेल कारण की हरी 2 षटक टाकणार आहे आणि इथून करेशला तब्बल आमचे ऑफिशियल स्कोरर अल्पेश सांगत आहे की 23 चेंडू खेळायचे आहेत. एक चेंडू झालेला आहे हरी जोशी याचा. त्याच्यावर मिळालं विकेट. मागच्या मॅचमध्ये 12 तऱ्हेचा फ्लॉप शो पाहायला मिळाला. मात्र या मॅचमध्ये करेश मात्रे काय करतोय पाहूया आपण. लॉंग रनअप फार मोठा रनअप घेतलेला आहे हरी जोशी याच्या माध्यमातून. आर.के. पाटील स्टँड इन कडून हरी टू करेश. हो चांगला चेंडू आहे. अगोदरच मन बनवलं होतं करेशने की हा चेंडू मिड विकेटच्या बाहेर मारेल. मात्र हरीने ती लेन लाईन त्याची पकडली आणि त्यानुसारच गोलंदाजी केली. डॉट चेंडू इथे खेळला जात आहे करेश मात्रेच्या माध्यमातून. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजेच 27. पुढच्या 3 षटकापर्यंत तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल अक्षय पांडव सरांचं आणि त्यानंतर बबूशा यांचं देखील आता शुभागमन झाले त्यांचा देखील आवाज ऐकायला मिळेल. हरी जोशी बैठक स्ट्रोक खेळायचा होता. उजव्याचा जोरदार अपील होत आहे. सर्वचे सर्व खेळाडू जोरदार अपील करत आहेत. अंपर इज बेस्ट जज. बघितलं थोडासा इम्पॅक्ट स्टंप बाहेर होता. चांगला निर्णय घेतला गोकुलदास पाटील सरांच्या माध्यमातून आणि नोट आउट घोषित केलेला आहे. चांगला निर्णय पंचांच्या माध्यमातून नक्कीच रिप्लेमध्ये देखील दाखवला जात आहे. इम्पॅक्ट थोडासा लेग स्टंपच्या बाहेरून जात होता. हरी जोशी काय गोलंदाजी आहे. आत्तापर्यंत एकही धाव खर्च केले नाही आपल्या षटकामध्ये. एक चांगला फलंदाज आहे समोर. त्याला 2 चेंडू आतापर्यंत डॉट केलेले आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाज हरी जोशी. पुन्हा एकदा स्ट्रोक बनला नाहीये. प्रयत्न होता फॉलोथ्रूमध्ये अडवण्याचा हरीचं
धाव मिळाली आहे करिशला. अगदी 3 चेंडू नंतर एक धाव बनली आहे करिशच्या बॅटनं. आली आहे धाव, फार महत्त्वाची होती. पहिला चेंडू मिडल केला त्याने. धावसंख्या धावपलकावर 28 धावा, 28. चांगल्या खेळाडूला नेहमी आपण बघतो जेव्हा तो मैदानामध्ये उतरतो संघर्ष म्हणून उतरतो तो. कारण की तो पहिला चेंडू फेस करत असताना त्याला असं वाटतं की माझ्या बॅटवर चेंडू येईल तर चांगला आहे. कारण आपण नेहमी बघितलंय मोठे महारथी देखील पहिल्या चेंडू आऊट होताना आपण बघितलेला आहे. मागच्या मॅचमध्ये उदाहरणार्थ घ्या, बाला तरे उमेशने पहिल्या चेंडू त्याला खेळाडू कक्षामध्ये पाठवला होता. हरी जोशी ऑफ स्टिकचा चेंडू ऑन साईडला खेळायचा होता. अजून एक फिरकी गोलंदाजी पाहायला मिळते. स्विंगिंग चेंडू पाहायला मिळाला. सरएष्टेकाच्या हातामध्ये मिलिंद म्हात्रे चांगलं काम करताना विकेटच्या मागे. धावसंख्या धावपलकावर 28 धावा. रिव्ह्यू घेतलेला आहे पंचांनी. तर आमचे तिसरे पंच शकील कुडी सर बघतील. वाईट करता रिव्ह्यू मागितलेला आहे. पंच आपला निर्णय काय आहे? नो वाईट, यस. तर पाहूया बॅटिंग करणाऱ्या संघाने घेतलेला आहे रिव्ह्यू. एक लॉ प्रत्येकाला रिव्ह्यू आहे दोन्ही संघांना. टेक्निकल टीम प्रिन्स मूवीज अतिशय जबरदस्त. यस, वाईट नाही आहे. डॉट चेंडू आणि रिव्ह्यू गमवलेला आहे करिश म्हात्रे आणि कंपनीने. हरी जोशी काय गोलंदाजी झाली आतापर्यंत. 5 चेंडूमध्ये फक्त एकच धाव. राईट आर्म ओव्हर द विकेट. शेवटचा चेंडू देखील सरळ निघून गेलेला आहे. डॉट आणि फक्त एक धाव आणि एक विकेट घेणारा गोलंदाज हरी जोशी. मित्रांनो, मी थांबतो. पाहत रहा BTPL, ऐकत रहा व्हॉइस ऑफ वाडा. तुमच्यासोबत जुडतील अक्षय पांडव सर. धन्यवाद संदेश यांना. तुम्ही पहिल्या 3 ओव्हर करता ऐकलं. धावसंख्या जर आपण पाहिली तर एकंदर धावफलकावर 28 रन्स आहेत. 3 ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस गोलंदाजीच्या ट्रॅकवर ओव्हर नंबर 4 करता नवीन गोलंदाज यावेळेस येत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. दीपेश जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. समोर करिश म्हात्रे आहे. दी वॉल ऑफ भादवड असं म्हटलं जातं या खेळाडूला, जो सध्या स्ट्रायकर एंडकडे आहे. इथे शफल झाला आणि तदनंतर एक तगडा प्रहार त्याच्या बॅटमधनं आलाय. बॉल गेलाय लॉंग लेगच्या सीमारेषा पार. षटकार 6. एक नंबर या भादवड गावाची शान. लय डेंजर एक नंबर या भादवड गावाची शान. जय दुर्गा बी क्रिकेट संघाचा करिश म्हात्रे यो बॅटमन. जय दुर्गा बी क्रिकेट संघाचा करिश म्हात्रे यो बॅटमन. जय दुर्गा बी क्रिकेट संघाचा करिश म्हात्रे यो बॅटमन. जय दुर्गा बी क्रिकेट संघाचा करिश म्हात्रे यो बॅटमन. एक चांगला फटका करिश कडनं, कारण इथे त्याला आता सर्व सूत्र आपल्या हातामध्ये घ्यावी लागतील. आक्रमण त्याला मैदानाच्या आतनं करावं लागेल, कारण हे मैदान जर आपण पाहिलं ना तर 65+ हीच टोटल एक योग्य टोटल असू शकते या मैदानावर लढण्याकरता. त्यापेक्षा कमी धावांमध्ये जर तुम्हाला रोखलं गेलं तर मग तुम्हाला ती मॅच जिंकणं थोडंसं कठीण होतं. आणि इथे जर आपण पाहिलं तर करिश अगदीच आक्रमकतेनं मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. शफल झाला पुण्याच्या एकदा. तिथे फटका मिस झालाय. चेंडू देहेष्टीवर येऊन आदळतोय. निर्धाव बॉल. शुभागमन झालेला आहे. श्रीषा 11 टीम संघाचे संघमालक जयेश नाईक यांचं या मुख्य व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. BTPL महोत्सव आहे भादवड टेमगरपाडाकरांचा आणि तो तुम्ही एन्जॉय करताय. यावेळेस फुल टॉस मिळाला आणि त्याला फेकून दिलाय. बॅकवर्ड स्क्वेअरच्या डोक्यावरनं दूर सीमारेषा पार. करिश म्हात्रेच्या बॅटमधनं आलेला BTPLचा दमदार तडाखा. षटकार 6.
भिवंडी उपमान्यारी ऑल ऑफ भिवंडी उपमान्यारी ऑल ऑफ भिवंडी उपमान्यारी अशी अनोखी अक्षय सर, मी आत्तापर्यंत करेचे जेवढे सामने बघितलेत ना, त्या सर्व सामन्यामध्ये करेची बॅटिंग अतिशय जबरदस्त राहिलेली आहे. इन फॉर्म फलंदाज आहे या सीझनमध्ये. त्या प्रकारचं आक्रमण त्यांनी सुरू केलेलं आहे. एका चांगल्या गोलंदाज जेव्हा समोर असतो ना, तेव्हा त्या प्रकारचा परफॉर्मन्स असतो, त्यालाच म्हटलं जातं एक चांगला फलंदाज. निश्चित करेश याच करता ओळखला जातो आणि मैदानाच्या आतमध्ये आपल्या फलंदाजीचा दमखम इथे गोलंदाजांना दाखवत असताना आक्रमकतेनं दीपेश नाईक याला टार्गेट केलंय त्यानं, असं म्हणायला हरकत नाही. त्याच्या विपक्षामध्ये त्याला आक्रमण करायचंच आहे. इथे चेंडूला पाहिलं, सोडून दिलं. बाकीची कामगिरी पंच कंप्लीट करत असताना परेश महाजन सरांचा इशारा आलाय, हा वाईड आहे. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होतीये, धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना ही धावसंख्या जाऊन पोहोचती येते एकंदर 41. यावेळेस मात्र फटका मिस झाला. एक सिंगल तिथे घेण्याचा मनसुबा होता आणि एक सिंगल तिथे मिळवली गेली आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 42. आता सुस्थिती आहे. आता एक चांगली टोटल तुम्हाला धावफलकावर दिसू लागली आहे. पहिल्या 3 ओव्हरमध्ये रन्स जेवढ्या असायला हव्या होत्या ना, तेवढ्या धावफलकावर पाहायला मिळाल्या नव्हत्या. त्यामुळे थोडंसं प्रेशर इथे क्रिएट होतंय की काय, अशी सिच्युएशन जरूर निर्माण झाली होती. करेश म्हात्रे आणि त्याच्या साथीनं जर आपण पाहिलं तर भावेश जो मैदानामध्ये आहे, चांगली बॅटिंग भावेश जर आपण पाहिलं तर एक षटकार आलाय, 3 डॉट बॉल त्याच्या बॅटमधनं आपण आतापर्यंत पाहिलेत. यावेळेचा बॉल भावेशचं ते निर्धाव. काय केलं भावेशने इथे? काय चुकी केली आहे का? भावेशनं चुकी केली. यावेळेस विकेट सॅक्रिफाईस करायला त्याला तयार केलं होतं, मात्र विकेट सॅक्रिफाईस करत असताना तुमच्या बौद्धिक क्षमतेला तिथे तपासलं जातं आणि इथे जर आपण पाहिलं तर खूप मोठी चुकी त्याच्या वतीनं झाली आणि या चुकीचं भुगतान त्याच्या टीमला जरूर करावं लागेल, कारण एक महत्वाचा बॅटर करेश म्हात्रे तिथे दुर्दैवीरित्या आत्महत्येच्या स्वरूपानं माघारी परतत असताना पाहायला मिळतोय. क्रिकेट सामन्यांचा भिवंडी शहरात हो रंगला. भगवान स्पोर्ट क्रिकेट क्लबने आयोजन केला. थँक्यू डीजे. याला म्हणतात जाळ्यामध्ये फसवणं. जबरदस्त कामगिरी करताना मिलिंद म्हात्रे याला बघितलं आपण. भादवड टीम संघाचा एक नेतृत्व करणारा विकेट किपर बॅट्समन आहे मिलिंद म्हात्रे आणि जबरदस्त कामगिरी करताना सध्या जोशी फाउंडेशन संघासाठी. करेचे डावपेच मिलिंदला माहिती होते आणि त्याचाच पुरेपूर फायदा घेताना विकेट किपर आपण पाहतोय मिलिंद म्हात्रे याला. न्यू बॅटर विश्वजित नाईक मैदानाच्या आतमध्ये. विश्वजित आलाय. एक मोठी आख्यायिका आहे विश्वजित म्हटलं तर. प्रदीर्घ कालगिर्द, खूप वर्षापासून या टेनिस बॉलच्या दुनियेमध्ये कार्यरत असलेला हा खेळाडू आज त्याच्या फलंदाजीची गरज आहे आणि या गरजेला तो कशा पद्धतीने धावून येतोय ते आपल्याला पाहायचं आहे. इथे मात्र चांगला बॉल, गुडलिन स्पॉटच्या परिसराचा योग्य त्यानं वापर केला. बाहेरच्या बाजूने निघत असणारा बॉल तिथे विश्वजितला गुंगारा देतोय, विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. ओव्हर समाप्त झाली आहे. एकंदर 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 42 आहे. 2 षटकं अजूनही शिल्लक आहेत. कोण असतील पुढचे 2 गोलंदाज आपण जरूर पाहणार आहोत. मात्र पाहण्याआधी एक छोटासा ब्रेक घेतोय. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा BTPL सीझन 5. टीम घरपाडा प्रीमियर लीग आज चषक हो ठेवलाय. भादवड टीम घरपाडा प्रीमियर लीग आज चषक हो ठेवलाय. भादवड टीम घरपाडा प्रीमियर लीग आज चषक हो ठेवलाय. भादवड टीम घरपाडा प्रीमियर लीग आज चषक हो ठेवलाय. धन्यवाद डीजे दीपेश. सध्या तरी मॅचचा आनंद घेताना आदेश नाईक, दीपेश नाईकला त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे.
4 षटकांचा खेळ आणि या 4 षटकांमध्ये जर आपण पाहिलं तर धावा फलकावर 42 धावा करिश म्हात्रे चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळाला होता. 2 षटकार त्याच्या बॅटमधनं जरूर आले होते, मात्र तदनंतर दुर्दैवीरित्या तो बाद झाला. सध्या जर आपण पाहिलं तर खूप मोठी जबाबदारी सध्या विश्वजित आणि त्याच्या साथीनं असलेला भावेश नाईक या दोघांवर आहे. भावेश थोडासा स्ट्रगलमध्ये आहे. 5 बॉलमध्ये 6 धावा बनवल्यात त्यानं. यावेळेस चांगला बॉल, समोर एक चांगला गोलंदाज आलाय. हरी जोशी गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. हरी जोशी चांगल्या खेळाकरता त्याला ओळखलं जातं आणि तो हरी जोशी मैदानाच्या आतनं चांगला परफॉर्म या मॅचमध्ये करताना, कारण या हरीचं त्याचं षटक जर आपण पाहिलं तर त्याच षटकानं या मॅचचा चेहरा थोडासा बदलवला. 1 धावाचं आणि 1 विकेटचं ते षटक होतं हरी जोशीचं. तोच हरी गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. ऑफ्टमवरनं पुन्हा एकदा छेडकाणीचा प्रयत्न. बॉल जर आपण पाहिला तर फलंदाजाच्या अगदी कानाजवळनं, खांद्यावरनं विकेटच्या मागे जात असताना निर्धावच्या स्वरूपानं चेंडू आलाय. काय गोलंदाजी केली हरीश जोशीनं या मॅचमध्ये. महत्वाची ती गोलंदाजी त्याच्या वतीनं आपण पाहताय. एकंदर आतापर्यंत जर आपण पाहिलं तर या पूर्ण इनिंगमध्ये 13 चेंडू निर्धाव आहेत. यावेळेचा बॉल अगदी योग्य टप्प्यावर, पुन्हा एकदा कानाजवळनं शिटी वाजवणारा, फलंदाजाला बंदिस्त करणारा, शांत करणारा हा बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळालाय. ज्या गोलंदाजीची अपेक्षा आहे ती गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. अचूक टप्पा आणि अचूक लाईन लेंथ जी खूप महत्वाची आहे आणि ती अचूक टप्पाने अचूक लाईन लेंथची गोलंदाजी हरीश जोशी करतोय. यावेळेस पुन्हा एकदा हरीश जोशीनं बंदिस्त ठेवलंय, तिथे शांत ठेवलंय. 4 बॉल सलगचे डॉट. भावेश नाईक या संपूर्ण डावामध्ये त्यानं 7 चेंडू निर्धाव घालवलेत. 7 चेंडू त्याच्याकडनं डॉट आलेत आणि 8 बॉल डॉट आलेत आणि त्यामधले सलगचे 7 डॉट खेळलाय तो आतापर्यंत. आणखी एक त्यामध्ये ऍड होऊ शकतो का, तर इथे बॉल जोपर्यंत तिथे थर्डमॅन पर्यंत पोहोचला, एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलं. डबल करता इथे कॉलिंग आहे आणि 2 रन इथे इझिली कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धावसंख्येनं धावफलकामध्ये वाढ झाली. धावसंख्या पुढे सरकली आणि पुढे सरकत असताना जाऊन पोचती ती 44ला. 5 चेंडूचा खेळ झालाय. हरीश जोशी चांगली गोलंदाजी करताना या मॅचच्या वर आपल्या नावाची शिक्कामोर्तब जर त्याला करायची, ही मॅच जर त्याला आपल्या खिच्यामध्ये घालायची तर मग चांगली गोलंदाजी करणं त्याला बंधनकारक होतं आणि ती चांगली गोलंदाजी त्याने केली आतापर्यंत. चांगला बॉल, आणखी एक डॉट त्यामध्ये ऍड होईल आणि इथे ओव्हरची समाप्ती झाल्याचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. षटकाची उद्घोषणा झाली आहे. एकंदर खराब फलंदाजी भावेश नाईकची आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. भावेश नाईकच्या समोर अक्षरशः भोपळ्यांचा ढीग आपण म्हणू शकतो ना, तसा भोपळ्यांचा ढिगारा त्याच्या समोर उभा राहिलाय. कारण आतापर्यंत या डावामध्ये त्याच्या बॅटमधनं जर आपण पाहिलं तर एकंदर 9 चेंडू निर्धाव आहेत. एखाद्या मॅचमध्ये 6 ओव्हरच्या मॅचमध्ये एकाच फलंदाजानं 9 चेंडू डॉट घालवणं ते कदापि परवडणारं नसेल. ओव्हरऑल या मॅचचा जर विचार केला तर इथे 15 चेंडू डॉट आलेत या संपूर्ण डावामध्ये. 15 निर्धाव आणि 5 षटकार. 5 षटकार आल्यानंतर ही तुमची धावसंख्या 5 ओव्हरचा खेळ समाप्ती एकेरीत 44 आहे. म्हणजे तुम्ही 5 बॉलमध्ये या 30 पैकी 5 बॉलवर 30 रन मिळवल्यात आणि बाकीच्या बॉलमध्ये तुम्हाला रन किती मिळवता आल्यात त्या फक्त 14. म्हणजे 24 बॉलमध्ये बाकीच्या तुम्ही 14 रन्स घेतल्यात. इथे मात्र चांगला फटका विश्वजित कडनं. कोणी क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल वेगानं, मात्र तिथे अगदी फुटबॉल प्रमाणे पदालालित्य दाखवलं. बॉलला खूप वेगानं दिशा दिली, मात्र ही दिशा देणं 4 रन्स देऊन जाऊ शकतं. 3 कंप्लीट झाल्या. 4थ्या धावेकरता आलाय खेळाडू तिथे आणि तिथे जर आपण पाहिलं तर 4 कंप्लीट. 5वी करता येईल का, मात्र 4 रन्स तिथे कंप्लीट झाल्यात. या 4 धावसंख्येनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते. ती एकंदर 48 या आकड्यावर. कुठून येत आहेत, कशा येत आहेत, धावून येत आहेत की मिसफिल्डने येत आहेत ते मॅटर करत नाही. इथे एकच विचार करतोय टीम नारायण एंटरप्राइजेस की रन्स येणं आमच्याकरता खूप महत्वाचं आहे.
कारण जोशी फाउंडेशन एक चांगल्या बॅटिंग करता ओळखला जाणारा संघ आहे. त्यांच्या विपक्षामध्ये तुम्हाला एक चांगली टोटल उभी करायची आहे, तर मग इथे मैदानामध्ये तुम्हाला रन्स घ्यावे लागतील. विश्वजित नाईक जो सध्या मैदानामध्ये आहे. पुढचा बॉल दीपेश नाईकचा, बॅटच्या आतल्या साईडची कडा, शॉर्ट फाईन लेग मध्ये खेळाडू आहे. रन ना घेणं पसंत केलं विश्वजितनं तिथे. चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये आपण आतापर्यंत पाहिली आहे, चांगली गोलंदाजीच पाहिली आहे. करेशनं 2 गगनचुंबी षटकार खेळले, 17 बॉल डॉट आहेत एका इनिंग मध्ये. धावा संख्या जर आपण पाहिली तर 48 धावा. फ्लड लाईट ते ऑन झालाय आणि फ्लड लाईट मध्ये ही मॅच सुरू आहे. यावेळेस मात्र विश्वजितनं हा बॉल खेळलाय ऑन साइडला, मात्र तेवढासा ताकदवर फटका त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळालेला नाहीये. इथे जर आपण पाहिलं तर नॉन स्ट्रायकिंगचा जो खेळाडू आहे त्याला माघारी परतावं लागेल. नेक्स्ट मॅच त्याकडे आपण जातो. या पुढची मॅच आहे टीम आर्यन 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये हर्षित एंटरप्राइजेस. दोन्ही संघ टॉस बॉक्स कडे आपल्याला यायचंय. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे, तिथे नाणेफेक आपल्या दोघांमध्ये केली जाईल. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक करतो आपण प्रत्येक मॅचची. हर्षित 11 टीम संघाचे कर्ता योगेश गुलवी साहेब उपस्थित झालेला आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम टीमचे कॅप्टन हरेश मालावकर, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित होत आहेत. इथे मात्र फटका चांगला आहे, लॉंग ऑफ मध्ये खेळाडू आहे. चांगली चाणक्यता दाखवली त्यानं जोपर्यंत त्यानं पेट्रोलिंग केली. इथे जर आपण पाहिलं तर दुसरी रन घेताना मिळाली. या विकेट 1च्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होतीये. धाफलक 1 या आकड्यानं पुढे सरकार असताना जाऊन पोहोचते येते. एकंदर 50 कम्सअप 50 धावा या धाफलकावर लागल्या गेल्यात. अजूनही या डावामधले अंतिमचे जर आपण पाहिले तर दोन चेंडू शिल्लक आहेत. उर्वरित 2 बॉल मध्ये विश्वजितच्या बॅटमधनं 1 षटकार आला तर 60च्या जवळपास पोहोचता येईल. चांगली गोलंदाजी करून तुम्ही 60 धावा डिफेंड करण्याचा प्रयत्न करू शकता, मात्र 60च्या जवळपास या 2 बॉल मध्ये पोहोचण्याचा प्रयत्न इथे विश्वजितला कुठल्याही परिस्थितीमध्ये करावी लागेल. निर्णायक 2 बॉल विश्वजित नाईक स्ट्रायकर एंडकडे. विपुल पाटील मैदानामध्ये आलाय बॅटिंग करण्याकरता. यावेळेस मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक, बॉल निघून गेलाय साइड स्क्रीनवर, सीमा रेषा पार. विश्वजितच्या बॅटमधनं यावेळेस दमदार स्ट्रोक चौकार. पाच चेंडूचा खेळ आणि या 5 चेंडू नंतर धाफलकावर जर आपण पाहिलं तर 54 धावा. शेवटचा बॉल, फुल टॉस आणि त्याला उडवलंय हवेत. इथे विश्वजितनं केला इशारा जाता जाता षटकारानं की या मॅच मध्ये आता खूप चांगला दमखम पाहायला मिळेल. एक चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटमधनं आलाय, ज्या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या 60 आणि विजयाकरता 61 धावसंख्येचं लक्ष आहे. या 61 धावांना उत्तरार्धामध्ये कशा पद्धतीने धाफलकावर लावलं जाईल की या 61 धावसंख्येपासून वंचित ठेवलं जाईल हे ऐकवण्याकरता मायक्रोफोनवर आपण बदल जरूर करणार आहोत. मात्र तत्पूर्वी आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये, जिथे संदेश आहेत. दोन्ही संघाचे कॅप्टन आपल्याला टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचंय. नाणेफेक तिथे केली जाईल. संदेश पाटील भिवंडीकर लोकल आहेत, लोकल बॉय आहेत इथल्या सर्व खेळाडूंबद्दल खूप चांगली माहिती त्यांच्याकडे आहे आणि ते संदेश पाटील आपल्याला टॉस बॉक्स मध्ये पाहायला मिळतील. आणि जेव्हा प्रत्यक्षात मॅचला सुरुवात होईल तेव्हा बाबूशा आपल्यासोबत मायक्रोफोनवरनं जॉईंट होतील. थँक्यू सो मच कॉमेंट्री बॉक्स. मित्रांनो, वेळ झालेली आहे अजून एक चांगल्या सामन्याला बघण्याची. मी विनंती करतोय सन्माननीय जगदीश काका मात्रे यांना की आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. तसेच हेमंतजी गुलवी मुसाबाई येत आहेत आमच्यासोबत टॉस बॉक्समध्ये. नक्कीच टॉस करण्यासाठी हेमंतजी गुलवी अर्थात मुसाबाई आलेले आहेत. दोन्ही टीमच्या कॅप्टनला शुभेच्छा दिलेल्या आहेत. सर्वप्रथम आणि हा टॉस इथे आपण करत आहोत. हरीश मालावकर कॉल करतायत. छपाचा कॉल आहे आणि आलेलं देखील तेच आहे.
हा गिफ्ट हॅम्पर जो आहे हेमंत दादा आपण आपल्या शुभास द्यायचा आहे. हरेश मालावकर जो टॉस विनर आहे, विशाल मनोहर मात्रे दादांच्या माध्यमातून देण्यात आलेला हा गिफ्ट आपण देत आहोत. थँक्यू सो मच. आपण बसून घ्यायचं आहे हेमंत दादा. हरीश, एक सामना जिंकला जाता जाता रात्री, अजून एक सामना जिंकायचा आहे. समोरच्या संघाने अजून एकही सामना जिंकलेला नाही आहे. काय रणनीती आहे आणि टॉस जिंकले काय निर्णय असेल? बॅटिंग करू. बॅटिंग. तुम्ही टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न असेल तुमच्या 6 षटकामध्ये. ॲज अ कॅप्टन खुश आहात आतापर्यंत संघावर ज्या प्रकारे परफॉर्मन्स होता संघामध्ये? खुश आहे आणि पुढं पण केला पाहिजे परफॉर्मन्स. एन्जॉय करतो BTPL? नक्कीच. एक रंगतदार सामना होईल, आपले डावपेच पाहायला मिळतील प्रेक्षकांना. हो नक्कीच. आपल्या संघासाठी बेकच्या बाळा पुन्हा आता गोलंदाजी करायची आहे आणि हा सामना जिंकावाच लागेल, कारण की एक चांगला खेळाडू जेव्हा संघामध्ये असतो आणि स्वतः लीड करतो, टीम कॅप्टन असतो, त्या कॅप्टनला एक BTPLचा सामना जिंकणं फार महत्त्वाचं आहे. एक रंगतदार सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. बाळाची 50 पाहायला मिळेल का, हे फार महत्त्वाचं आहे. 50 तर बघायला नाही मिळणार, कारण की पहिलं क्षेत्ररक्षण करणार आहे आणि 50-60 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आणि नक्कीच BTPL आहे तर असं पहिल्यांदा झालं आहे की मी फर्स्ट 2 मॅच हारलो आहे आणि 3rd मॅच जिंकण्याचा प्रयत्न करेन. नक्कीच बाला, एक तू BTPL जिंकलेला आहे हे सर्वांना माहिती आहे, मात्र या BTPLमध्ये तुला अजून काहीही जमलं नाही आहे. 2 मॅच तू लॉस झालेला आहे. जाता जाता एक शेवट गोल करायचं आहे, तुला देतो मी शुभेच्छा. मित्रांनो, बालाला दिल्या शुभेच्छा, हरेशला शुभेच्छा दिलेल्या आहे. टॉस जो आहे इथे हर्षित एंटरप्राइजेस संघाने जिंकलेला आहे आणि सर्वप्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. अजिबात वेळ न घेता दुसऱ्या डावाला आपण सुरुवात करतोय. मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये नक्कीच एक चांगला बदल तुम्हाला पाहायला मिळेल. AK-47 इथे पूर्णपणे तयारीमध्ये आहे. बबुशा याचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. धन्यवाद. हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो. तो चलिए बात करेंगे यहाँ पर संदेश सर. बहुत बहुत शुक्रिया. डीजे थोड़ा सा चलिए, क्या आपको खोलना है खोल दीजिए. और सबसे पहले देखिए तमाम दर्शकों का तहे दिल से स्वागत फिर से एक बार BTPL देखिए बात करेंगे जहाँ पर आज सेकंड डे बात करेंगे और डे नाइट फॉर्मेट में देखिए इस लीग को कंप्लीट किया जा रहा है और बहुत बढ़िया देखिए शानदार माहौल. ऐसा लग रहा है कि अंतर्राष्ट्रीय दर्जा दिया गया इस मैदान को. देखिए जहाँ बैठने के लिए बहुत बढ़िया इंतजाम. संदेश सर, अगर आप थोड़ा करीब रहेगा तो और अच्छा रहेगा. नक्कीच नक्कीच. पण जगन्नाथ जोशीसाठी एक सुवर्ण संधी आहे. आपण जर एका षटकामध्ये 2 षटकार जर लगवले तर रोख रक्कम 1000 रुपये आणि 3 लगातार जर ठोकले तर रोख रक्कम, क्या बात है, लगातार 2 षटकार जर ठोकले तर 1000 रुपये आणि 3 ठोकले तर 3000. चलिए यहाँ पर पैसे के देखिए इनामों की बात करेंगे. यहाँ से बड़ा तेजी से चलता हुआ यहाँ से, और कुल मिलाकर बात करेंगे तो यहाँ से 8 टीम हिस्सा लिए हैं और जिसमें देखिए बात करेंगे 2 टीम फाइनल में पहुंचेंगे और 2 ग्रुप यहाँ पर रखा गया है निश्चित रूप से. तो आखिरी दिन टूर्नामेंट का जहाँ फाइनल मैच रहेगा और पहले गेंद के ऊपर देखिए यहाँ से, इसे कहते हैं पहली नजर में भाई दिल नहीं चुराया दिल जलाया, क्योंकि टेनिस क्रिकेट का हर खिलाड़ी कहता है ओ लाले या तो सवे दिल जले ठोको डीजे. सकाळी लावलाय भगवती भरपाड गावाच्या या ग्रामस्थांचा. आयोजन कडक भारी, जो तो येई तो बघत राहा. आयोजन कडक भारी, जो तो येई तो बघत राहा. भातवड टीम घरपाडा प्रीमियर लीग आज चषक हो ठेवलाय. भातवड टीम घरपाडा प्रीमियर लीग. तो चलिए चलेंगे मुकाबला की तरफ. पहली गेंद के ऊपर देखिए बात करेंगे सफलता हाथ लगती हुई यहाँ से. और क्या कहना चाहोगे यहाँ पर संदेश सर? मैं तो कहूँगा यहाँ पर 61 का टारगेट है और पहला गेंद के ऊपर पहला विकेट है. मान लीजिए तो शायद BTPL का विकेट, क्योंकि कहीं ना कहीं यहाँ पर इस फाइनल तक ही आपको लेकर जाएगा. अक्सर कहा जाता है मारने वाले से बचाने वालों को बड़ा माना जाता है. आज भी देख लीजिए, आज नए बैटर की बात करेंगे विकास नायक है. बल्लेबाजी की थोड़ा नज़र घुमाते हैं यहाँ पर नारायण इंटर देखिए बात करेंगे जहाँ पर शैलेश मात्रे 2 छक्के लगाए, लेकिन उसके बाद लोकेश ठाकरे थोड़ा निराश किए, लेकिन उसके बाद भावेश नायक करिश मात्रे भी देखिए बात करेंगे. कोई बल्लेबाज लंबा इनिंग्स नहीं खेल पाए, लेकिन टीम के लिए बड़ा अच्छा साथ. ये चलिए भाई यहाँ पर
विकेट गिरा लेकिन आते देखिए यहाँ पर दाग दिया चौका। होईल गर्दी प्रेक्षकांची छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर येतील पाहुणे बरेच खेळाडू येतील सारे मान्यवर येथील सारे मान्यवर येथील सारे मान्यवर दहा ग्रुपच्या पोरांचा संदेश सर क्या कहना चाहोगे जिस तरह से यहाँ पर पहला विकेट मिला और उसके बाद चौका लगा और करिश ने गेंदबाज से तुरंत बातचीत की। नक्कीच पहिल्या चेंडूवर जेव्हा चौकार आला तेव्हा त्यानंतर थोडीशी चर्चा गोलंदाजाजवळ झालेली आहे करेची। पाहूया दुसरा चेंडू कोणत्या प्रकारे टाकला जाईल। चलिए विकास नायक है और उसके बाद देखिए ये जो चर्चा हुई थी कि आप लेन गेंद रखो, गुड लेंस रखो, फुल लेन मत रखो, क्योंकि बल्लेबाज के करीब मत जाओ, जितना उनसे दूर रहो तो बेहतर है। नक्कीच चांगला कमबॅक पाहायला मिळाला बाळा नाईक याच्या माध्यमातून। चलिए कोई भी कम किसी से नहीं माना जाएगा कि इतना क्रिकेट का दस्तूर ये भाई तू शेर है तो मैं बब्बर शेर हूँ। और गेंदबाज फिर से एक बार तैयार। इस बार देखिए लेन को थोड़ा सा आगे रखे, यहाँ पर फील्डर है बन जाएंगे दर्शक। पावरफुल यहाँ से AK-47 बोल बाला युंडी मधी साऱ्या ठाण्यामध्ये झाला संधी करा बोल बाला पाचवर टेमघर पडा प्रीमियर लीग खेळू चला पाचवर टेमघर पडा प्रीमियर लीग खेळू चला। कहते ना अगर दुश्मन के ऊपर हमला करना है तो फिर बड़ा हथियार से यहाँ पर चक्का था। देखिए AK-47 संदेश सर कहते ना ब्राह्मण की बोली और AK-47 की गोली बहुत पावरफुल होती है और ये पावरफुल चक्का था क्योंकि मिड ऑफ नहीं था, लॉन्ग ऑफ तैनात था, उसके सर के ऊपर से खेला गया मैंडेटरी पावर प्ले। और एक बार देखिए यहाँ से हवा में खेने और फील्डर थे वह यहाँ से मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए। एफर्ट तो यहाँ पर दिखाए थे लेकिन टेनिस गेंद है भाई, नखरा करती है गेंद, नई गेंद है ना भाई, कहते ना नई नवेली दुल्हन शर्माती है, नको टोको डीजे। साऱ्या जिल्ह्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये वाजते आमचेच नावाचा डंका या भिवंडी तालुक्यात। करिश मात्रे इनकी अंदाज में देखिए, अगर मैं कहूंगा संबलपुरी अंदाज में, एकड़ा एकड़ा ला रे एकड़ा, अरे पकड़ भाई गेंद को पकड़। मजा आएगा। देखिए मैं ज़्यादातर संदेश सर देखिए ग्रामीण में के साथ साथ लीग भी करना पसंद करता हूं क्योंकि लीग में क्या होता है आप खुलकर बोल सकते हो, लीग में खुलकर बोल सकते हो क्योंकि यहाँ पर मैदान पर जो है ना अपला मानुस अपला खिलाड़ू। तो चलिए टोटल की बात कर लेंगे। यहाँ से टोटल लेके जाकर 14 तक पहुंचाए अल्पेश गायकवाड़ सर। ये देखिए भाई कहीं हम कोलंबो में पहुंच नहीं गए ना, क्योंकि जब श्रीलंका कोलंबो में जाओ तो ये भोंगा की आवाज़ रहती है। संदेश सर बहुत बढ़िया क्लाइमेट से शुक्रिया आपका भी अदा करना चाहूँगा। जहाँ से आप भादवड़ से फिल्म करते हो, क्या लगता है आपको? आप वाकिफ हो इस मैदान से पूरी तरह से, जहाँ 61 की टारगेट है, खिलाड़ी भी आपके हैं, आप कॉमेंटेटर भी हो, लगता है कि ये मैच को बचा पाएंगे या एक फाइट मुकाबला दिखेगा? नक्कीच बबुशा करिश मात्रेकडे चांगली गोलंदाजी आहे। जरी पहिल्या षटकामध्ये धावा खर्च झाल्यात, कमबॅक करून नक्कीच तो आपल्या संघाला एक चांगल्या स्थानावर नेऊ शकतो। मात्र येणाऱ्या फलंदाजीमध्ये हरी जोशी याचं येणं बाकी आहे, हे देखील पाहणं गरजेचं असेल की हा सामना रंगतदार नक्कीच होईल, मैच कड़क हो जाएगा सर। नहीं, मैं अक्सर कहता हूँ जब ग्रामीण में टीम खेलती है ना, हरी जोशी टीम के लिए लाई खुशी, तो देखते हैं क्या खुशियाँ लेकर आएंगे या गम की बारात लाएंगे। अल्पेश गायकवाड़ सर देखिए इनके बारे में मैं जितना भी जिक्र करूं, इनका एग्जिट पुल कभी भी गलत नहीं बताता है। किसी न्यूज़ चैनल पर हम शक कर सकते हैं लेकिन अल्पेश गायकवाड़ सर की स्कोरिंग पर नहीं। इसलिए देखिए रायगढ़ लीजिए, भिवंडी लीजिए, इनकी डिमांड रहती है। जहाँ पर MLA ट्रॉफी रायगढ़ से शुरुआत करते हैं टेनिस क्रिकेट की, रबर बॉल में छाए रहते हैं। और नए गेंदबाज की बात करेंगे, भविष्य नायक देखिए बात करेंगे यहाँ से। नायक यहाँ भी उपस्थित हैं भाई, चलिए नहीं होना ही चाहिए भाई। एक ही खिलाड़ी है के ऊपर देखिए भाई सरनेम कुछ भी हो लेकिन सब अपने ही है भाई। और ये चलिए कवर के ऊपर से खेला गया, हवा में गेंद थी, ओ बढ़िया कैच। यही तो बात चढ़ा था, यहाँ पर शॉर्ट एक्स्ट्रा कवर तैनात था यहाँ से और दूसरा विकेट यहाँ से मिलता हुआ, जहां पर शैलेश ने कैच लिया। पर थोड़ा सा बल्ले बल्ले होईल गर्दी प्रेक्षकांची छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर येतील पाहुणे बरेच खेळाडू येतील सारे मान्यवर येथील सारे मान्यवर येथील सारे मान्यवर
तो चलिए बहुत बढ़िया देखिए श्री छत्रपति शिवाजी महाराज मैदान देखिए और जहाँ पर देखिए महाराज का हमेशा कहना है कि संघर्ष करना बहुत जरूरी है। ओ ये देखिए भाई गिली 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 चंपा खुश हुई रंबा गेंद गया लंबा ठोकम ठोक दीजिए। आयोजनाला योगदान भारी आमच्या दहना ग्रुपचा आमच्या दहला ग्रुपचा आमच्या दहला ग्रुपचा सकाळी लावलाय भगवती भरपाड गावाच्या या ग्रामस्थांचा गावाच्या या ग्रामस्थांचा आयोजन कडक भारी जो तो येई तो बघत राहा आयोजन कडक भारी जो तो येई तो चलिए छक्के के साथ टीम का स्कोर देखिए जाकर पहुंच गया है 20 रन देखिए यहाँ से करिश्मा मात्रे थोड़ी सी देखिए चेहरे पे नाराज के दिखता हुआ लेकिन बड़े खिलाड़ी बड़े नाम है करिश लीजिए हरिजोशी लीजिए बाला तरे लीजिए क्योंकि इनकी प्रदर्शन मैंने जब दिलीप लीजिए मिलिंद मात्रे लीजिए निश्चित रूप से क्योंकि रायगढ़ में जब मैंने 2014-15 में संदेश सर तभी मेरी कमेंट्री की शुरुआत थी और टोलना के मैदान में ये क्या क्रिकेट खेल रहे थे भाई। नाही नक्कीच बबूशा तुमच्या माहिती करता जयदुर्गा बी हा नाव नाही ते ब्रँड बनवणारे हे सर्व खेळाडू आहेत. और मुझे तो लगता है इन्होंने सिद्धी करोली में 7 खिलाड़ी से मैच जीते थे वहां जाकर रायगढ़ में। नक्कीच नक्कीच थोडेसे लेट खेळाडू पोहोचले होते. अगदी चांगला ठाऊक आहे तुम्हाला. नहीं इस टीम से हम बड़े वाकिफ हैं। देखिए अभी अभी हम गुरसई लीजिए खरभाव लीजिए लेकिन भादवट टीम देखिए 2013, 14, 15 जहाँ डंका देखिए पूरी बाहर भी जाकर मैं अपने होम के साथ साथ जलवा दिखाएं लेकिन यहाँ पर देखिए जो करेश चाहते थे यहाँ पर कि ये साझेदारी टूटे और एक आध विकेट यहाँ पर मिलता हुआ और ओपन के देखिए दोनों बल्लेबाज यहाँ पर निराश किए हैं लेकिन विकेट नंबर बात करेंगे तो यहाँ से गिरता हुआ तीसरा का स्कोर देखिए बात करेंगे 21 चलते हैं डीजे के पास 20 रन बना है विकेट गिरा है डीजे। बघत राहा भादवड टीम घरपाडा प्रीमियर लीग आज चषक हो ठेवलाय भादवड टीम घरपाडा प्रीमियर लीग आज चषक हो ठेवलाय चलिए बात करेंगे संदेश सर। देखिए मैं तो कहूंगा हर गांव में लीग होना जरूरी है। चलिए भाई यहाँ से बात करेंगे और यहाँ से देखिए बड़ा अच्छा गेंद लेकिन थोड़ा सा लाइन खराब था ऑफ स्टंप से बाहर था वाइट का हिजाब। हम अच्छी अंपायरिंग हमेशा कठिन रूल बॉलीवुड में एक अच्छे एक्टर को दी जाती है लेकिन जहाँ पर क्रिकेट में देखिए अंपायर को दिया जाता है। परेश महाजन सर देखिए यहाँ पर अंपायरिंग गोकुल सर इस वक्त देखिए सोनू सोरेशी सर भी देखिए यहाँ पर बात करेंगे और इस बार देखिए जज देखते हैं कितना अच्छा रहता है। हाँ जज बहुत अच्छा रहा मिड विकेट पर एलिवेशन नहीं मिला यहाँ पर जिससे कि इतना मीठा खाने का मन था लेकिन पास में कागज का नोट कम था और बैटर का यहाँ से छक्का लगाने का मन था लेकिन शॉट सिलेक्शन में एलिवेशन कम था एलिवेशन कम था एलिवेशन कम था एलिवेशन कम था। थरार क्रिकेट सामन्यांचा भिवंडी शहरात हो रंगला भगवान स्पोर्ट क्रिकेट क्लबने आयोजन केला भादवड टीम घरपाडा प्रीमियर लीग आज चषक हो ठेवलाय भादवड टीम घरपाडा प्रीमियर लीग आज चषक हो ठेवलाय। चलिए बहुत बढ़िया देखिए भादवड़ टीम घर पड़ा देखिए बात करेंगे और बीटीपीएल देखिए बहुत बढ़िया प्रीमियर लीग चलता हुआ नहीं बल्लेबाज मैदान पर देखिए आते हुए जीत सेलर देखिए बात करेंगे। ये जीतू सेलर नहीं कम्बल पड़ा लेकिन से चलिए भूंगे की आवाज़ देखिए यहाँ पर दीवानगी है भाई। यहाँ से स्कोर की बात करेंगे स्कोर देखिए यहाँ से 21 रन देखिए यहाँ से और नए बैटर मैदान पर उतरे हैं। ऊपर की बात करेंगे यहाँ से इस ओवर के शायद यहाँ से अंतिम है और ये चलिए भाई आते आते विकेट गवा दिए। ओहो मामा ठाकुर अरुण भी गया और सपना भी भाग गई लगातार दूसरा विकेट। अब शंकर विहारी किसके साथ गाना गाएगा डीजे वाले के साथ ठोको डीजे। पुन्हा पुढे ना चुकला कधी ना संकटात हरला कधी गावाची एकी पळकटशी सह्याद्री पर्वताजशी क्रिकेटच्या मैदानात भागवत टेमघर पाडा एक झाला क्रिकेटच्या मैदानात भागवत टेमघर पाडा एक झाला भागवत टेमघर पाडा प्रीमियर लीग खेळू चला। क्या
जितना भी तारीफ किया चाहे उतना ही कम है। जिस तरह से देखिए यहाँ पर मैदान पर आते ही संदेश सर, मुझे एक फीलिंग हुआ अजीब सी। मैं कहूँगा आईपीएल जैसे लीग को गिरा तो नहीं सकता है, लेकिन हिलाने की ताकत रखता है। खूबसूरत देखिए खिलाड़ी ड्रेस कोड के साथ है मैदान पर, देखिए हरियाली मैदान है और स्टैंड देखिए जहाँ वाइटनिंग एकदम अंतर्राष्ट्रीय दर्जा दिया गया है और सामने देखिए इमारत। और इससे क्या हो सकता है, हम भी निश्चित रूप से दूसरे मंजिल में कमेंट्री बॉक्स है। और यही बात बताया सोचिए, अभी ये तो शुरुआत है, आगाज है। अभी ग्रामीण के देखिए कहीं ओपन टीम आना बाकी है और यहाँ पर इस विभाग की टीम भी लड़ना संघर्ष बाकी यहाँ पर। और देखिए बात करेंगे लगातार 2 विकेट गिरा, टीम का स्कोर देखिए 21 तक पहुंचा है। अब हरीश जोशी आए हैं, 5 विकेट का मैं माफी चाहेंगे। हरीश जोशी इस वक्त मैदान पर आते हुए अब थोड़ा खेमा में रहेगा खुशी। और संजय सर देखिए बात करेंगे ना, हमेशा खिलाड़ी कहते हैं भाई माला चांस वेटलैंड है ग्रामीण ला टीम ला, तो ये चलिए मौका एक रहता है भाई लीग में आपको साबित करने का। कहते हैं ना किस्मत सभी को मौका देता है पर मेहनत सभी को चौका देता है। आपको ग्रामीण का इंतजार करने से बेहतर है इस लीग में मौका बनाए ना, करिश्मा मात्रे के ऊपर हमला करो, करिश्मा मात्रे खुद आपको टीम में उठा लेगा। ये पॉइंट रहता है। हार्दिक पांड्या कहां से गए, ईशान किसान कहां से गए, आज एसवी जायसवाल कहां से गए भाई उठकर, जसप्रीत बुमराह कहां से गए। तो ये मौका रहता है। तालाब में जब पानी भरता है ना, पहले मछलियां चींटी को खाती हैं, जब वापस सूखता है फिर चींटी मछली को खाती है, यानी मौका दोनों को मिलता है। और ये वो मौका है भाई, मौका का फायदा लीजिए। किस्मत सभी को मौका देता है पर मेहनत हर किसी को चौंका देता है। आपको लीग में देखिए जो मौका मिलता है, कहीं आपकी सोच है कि ग्रामीण में मुझे जगह नहीं मिल पा रहा है, यही है भाई मौका। अगर यही मौका नहीं दिखाओगे आप फिर कहां संदेश सर। ओ बल्ले का लिया बाहर किनारा, देखिए करेस की बात करेंगे ना, ये ज्यादा गति पे ध्यान नहीं रखते हैं लेकिन लाइन और लेन उसके साथ स्विंग है। और ये देखिए पुरानी गेंद और आउट स्विंग देखने को मिला और विकेट गिरता हुआ। मन मिळावू त्यांचा स्वभाव, सारा शहरात त्यांचाच नाव, जनतेच्या हितासाठी सचिन दादा घेतात धाव, धडक हक्कासाठी लावून खांद्याला खांदा, एकच वादा आमचा सचिन दादा, एकच वादा आमचा सचिन दादा। एक चौवादा सचिन दादा, यही तो हमारे लिए आईसीसी है, यही तो हमारे लिए बीसीसीआई है। अगर महाराष्ट्र की धरती पर ऐसे हस्ती हो फिर ये लीग लीजिए, ग्रामीण लीजिए, टेनिस क्रिकेट के इस मुकाम तक। स्कोर बात करेंगे 21 और विकेट की बात करेंगे तो यहाँ से 6 विकेट। तो चलिए बात करेंगे यहाँ से सचिन दादा तरे, योगेश दादा तरे, देखिए बात करेंगे। और बहुत बढ़िया तो चलिए बात कर लेंगे यहाँ से अल्पेश सर, देखिए इनका बात ही कुछ अलग है। और बात करेंगे मिलिंद मात्रे, इनके ऊपर ओ आते आते देखिए हल्की हाथों में खेल दिया भाई, अब लेट कट खेला यहाँ से। संदेश सर कहते हैं ना, सरसों मांगो तो तेल देंगे, विकेट मांगो तो लेट कट खेल देंगे, क्योंकि करेस फिर से विकेट की इनकी सोच रही थी, हमेशा विकेट टेकर गेंदबाज है। और उसके साथ साथ देखिए बात करेंगे रन कितना भाग कर लिए हैं, 2 रन आता हुआ, लेकिन 2 रनों के साथ साथ स्कोर देखिए 23 तक पहुंचा है। लेकिन अल्पेश सर कहते हैं ना, कौवे के चोंच मारने से पहाड़ में सुराग नहीं गिरता है, ब्लास्ट करना पड़ता है। तो शायद वो मिलिंद मात्रे, इनके ऊपर बहुत कुछ उम्मीद है। अगर ये ब्लास्ट होते हैं तो फिर ये जो 61 का टारगेट है थोड़ा आसान बन सकता है। ओ कारपेट के सारे खेले यहाँ पर, फुल लेंथ था, एकदम से जड़ में रखे थे और लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन पर। विश्वजीत नाइक देखिए बात करेंगे, लंबे कद के खिलाड़ी यहाँ से। और जिसका फायदा देखिए करिश लगातार फील्ड में बदलाव कर रहे हैं। स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए जाकर पहुंचा है और 24 रन। थोड़ा सा इस ओवर के बाद हम समीकरण का निश्चित रूप से जिक्र करेंगे, क्योंकि जहां पर 61 का टारगेट रखा गया है तो यहां देखिए अहम रहेगा ये 3 गेंद। अगर ये 3 गेंद के ऊपर रन नहीं आता है तो फिर अंतिम 12 गेंद के लिए और कठिन बनेगा। हरीश जोशी देखिए, और हमेशा देखिए 2 कप्तान निश्चित रूप से। और अभी भी देखिए सेंसिबल क्रिकेट, अभी भी हरीश जोशी से थोड़ा मेरे हिसाब से सीख लेना चाहिए। हरीश जोशी बता रहे हैं भाई, बल से ज़्यादा बुद्धि का इस्तेमाल करो। बल आपको लड़ना सिखाता है और बुद्धि आपको जीतना सिखाता है, लेकिन हम इस संघर्ष से भी हारे नहीं हैं। लड़ने के लिए हम इंतजार कर रहे हैं, आगे जाकर संघर्ष करेंगे। बड़ी खिलाड़ी की सोच हमेशा बड़ा रहता है, वो मैच को आखिरी तक लेकर जाते हैं। MS धोनी ने बहुत कुछ सिखाया है अंतर्राष्ट्रीय में, फिनिशर कैसे बनते हैं, गेम को आगे लेकर जाना है, उसके बाद कैसा फिनिश करना है। आज देखिए वर्ल्ड में, हमारे हिंदुस्तान में कई सारे फिनिशर आ रहे हैं,
लेकिन सर्वश्रेष्ठ फिनिशर के नाम में देखिए MS धोनी का आज नाम आता है। और वही देखिए यहाँ शायद मुझे लगता है मिलिंद को थोड़ा मौका लेना चाहिए था। जब हरीश जोशी देखिए यहाँ पर डिफेंस कर रहे हैं, गेम को आगे लेकर जाना चाहते हैं, लेकिन मुझे लगता है दोनों बैटर के बीच में यही बातचीत हुआ होगा कि करिश को यहाँ पर विकेट नहीं दिया जाए, क्योंकि विकेट भी यहाँ पर 6 गवा चुके हैं, तो बहुत कुछ निर्भर रखेगा इस जोड़ी के ऊपर। स्कोर देखिए जाकर पहुंचा है 26 रन। अभी भी देखिए बात करेंगे यहाँ से 35 की जरूरत है, अभी भी 35 की जरूरत है। और जिसमें देखिए मुझे लगता है 6 ओवर का मैच है, तो गेंद कहीं ना कहीं काफी है, वही सोच है। हाँ 6 ओवर का मैच है, जानते हैं खिलाड़ी भाई 12 में 30 बनता है, 12 में 25 बनता है, और जहां पर आपको 18 गेंद पर बनाना होगा। यहाँ से टोटल की बात करेंगे 34 रन बनाना होगा, 27 तक पहुंचे हैं। और चलेंगे डीजे के पास, और डीजे के पास जैसे वापस लौटेंगे संदेश सर से थोड़ा जिक्र करेंगे। संदेश सर ये इनिंग में पूरा जाना चाहूँगा, क्योंकि शायद इससे पहले एक मैच हो चुका है, आपने अच्छे कवर किए हैं। और चलते हैं डीजे के पास, उसके बाद जैसे लौटेंगे 18 गेंद के ऊपर 34 रन क्या कुछ होगा उसके बारे में चर्चा करेंगे। डीजे क्रिकेट सामन्यांचा भिवंडी शहरात हो रंगला, भगवान स्पोर्ट क्रिकेट क्लबने आयोजन केला। भातवाड टीम घरपाडा प्रीमियर लीग आज चषक हो ठेवलाय। भातवाड टीम घरपाडा प्रीमियर लीग आज चषक हो ठेवलाय। भातवाड टीम घरपाडा प्रीमियर लीग आज चषक हो ठेवलाय। भातवाड टीम घरपाडा प्रीमियर लीग आज चषक हो ठेवलाय। धन्यवाद है। चलिए भाई बात करेंगे, कल हमने पहला थोड़ा सा ऑन किए थे मोबाइल, जहाँ पर अक्षय पांडव सर देखिए हम देख सकते हैं कल से जुड़े हैं। 18 गेंद 34 की जरूरत है, वापिस आएंगे, पहले भी बताए थे लेकिन बताना बार बार जरूरी है। मैदान के अंदर बहुत सारा पेसर रहता है। 18 गेंद 34 की जरूरत है। ये देखिए समय पर बड़ा हिट है, अब तो डगआउट कहेगा भाई, धतिंग 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 धतिंग। थँक्यू डीजे दीपेश। कोलिवलीवरून मॅचचा आनंद घेताना अविनाश दळवी यूट्यूबच्या माध्यमातून आनंद घेत आहेत। त्यांनी या भादवड टेमघरपाडा प्रीमियर लीग 2024 BTPL त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत। आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे अभि दादा, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। चलिए पहली गेंद के पर छक्का, संदेश सर जैसे कहते हैं ना लोकल ट्रेन में खाना धक्का, और पहली गेंद पर छक्का। इतना दबाव गेंदबाज के ऊपर रहता है ना, जहां से ओवर कर बड़ा कठिन होता है, लेकिन फिर भी हिम्मत नहीं हारनी चाहिए भाई। हरीश जोशी उसके पाँव लेग पेपर काफी ले, लेकिन देखते हैं अंपायर का क्या डिसीजन आता है। थोड़ा ऑफ स्टंप पिच और बल्ला को भी छुआ यहाँ पर, और सिंगल आता हुआ, और समीकरण देखिए बदल जाएगा जहाँ पर। और अभी जीत और हार के बीच में बात करेंगे, 7 रन आ चुके हैं 2 गेंद के अंदर, तो अभी भी देखिए बात करेंगे तो यहाँ से 27 की जरूरत है। और गेंद की बात करेंगे 16 गेंद बचा है यहाँ पर। इस साझेदारी थोड़ा सा देखिए घातक साबित हो रहा है। करिश मात्रे देखिए लगातार फील्डर से बातचीत कर रहे हैं, टीप करा रहे हैं फील्डर को, दोनों बैटर जब आमने सामने आ जाते हैं। हरीश जोशी देखिए बात करेंगे, अक्सर शांत चेहरे के पीछे जख्म बड़ा गहरे रहते हैं। चलिए करिश एक मुकाबला जीते हैं कि खास करके ये मुकाबला हरी के लिए जीतना बहुत जरूरी है। अगर इस लीग में बना रहना, ये चलिए स्क्वायर कट पॉइंट के ऊपर से खेला भाई। मिलिंद मात्रे का क्या टाइमिंग है भाई यहाँ पर, जैसे बंदूक से निकलता है गोली। चलिए मिलिंद मात्रे ने बता दिया भाई, पहले सिंगल डबल से काम चलाए, उसके बाद छक्का लगाए, और समीकरण बदल गया देखिए यहाँ से। अभी 21 की जरूरत है, और मिलिंद बता रहे हैं भाई मुझे बंदूक भी चलाना आता है और गिटार भी बजाना आता है। एक अच्छे खिलाड़ी की पहचान होती है। और स्कोर देखिए जाकर पहुंचा यहाँ से 40 रन। ओके डीजे धन्यवाद है। तो चलिए अभी भी स्कोर की देखिए 3 गेंद, और करेज देखिए यहाँ पर परेशान है गेंदबाज से बात करते हुए। अब लॉन्ग ऑफ पर चले गए भाई। तो टोटल की बात करेंगे, टोटल देखिए वहीं पहुंचा है 40 रन। अभी विजित के 21 की जरूरत है। और ये चलिए इस बार काउ कॉर्नर देखिए तैनात है यहाँ से।
एक रन आता हुआ मिड विकेट और काउ कॉर्नर देखिए बात करेंगे स्क्वायर लेग लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन पर ऑन साइड पर बात करेंगे एकदम फील्ड खुला हुआ है दीवार खड़ा किया गया बाउंड्री लाइन पर लेकिन ऑफ साइड पर बात कर लेंगे वहीं से बाउंड्री लाइन पर देखिए बात करेंगे लॉन्ग ऑफ कवर पॉइंट है चलिए पहले 2 ओवर के लिए पावर प्ले उसके बाद अब फील्डर कितनी भी बाहर निकाल सकते हैं और शायद उसका फायदा देखिए यहाँ पर फील्डर को मिल रहा है यहाँ से एक रन आता हुआ ये अच्छी सोच है भाई हाइयों में ट्रैफिक है तो गली के रास्ते से निकल जाइए और सिंगल के साथ देखिए टीम का स्कोर जाकर पहुंचा यहाँ से 42 रन और अभी देखिए बात करेंगे 19 की जरूरत है गेंद बचा है 13 देखिए 13 चेंडू 19 धावाची गरज आहे मॅच एकदम रोमांचक स्थितीवर आहे अल्पेश सर आज आमच्या सोबत आहे मी त्यांच्या सोबत आहे भाई ते कंटिन्यू आहे हम 1 दिवस या 2 दिवस आए ये चलिए भाई बात करेंगे यहाँ पर थोड़ा सा बल्ले का ऊपर हिस्सा लगा यहाँ पर शैम और जिस विकेट की देखिए तलाश थी यहाँ पर देर से आया लेकिन कितना दुरुस्त आया ये आने वाला वक्त ही बताएगा क्योंकि अब समीकरण बात करेंगे तो यहाँ से 12 गेंद 19 की जरूरत है 12 चेंडू 19 धावाची गरज आहे संदेश सर आता रंगाता आला मॅच चलिए माफी चाहेंगे डीजे आपको रुकना चाहते थोड़ा समय को फोकस कीजिए 12 गेंद 19 की जरूरत है संदेश सर अगर मैच बराबरी में जाते हैं तो फिर सुपर ओवर रहेगा बहुत बढ़िया देखिए यहाँ पर मौका एकदम से दिया गया है आपको जिस तरह से लीग फरमान में होना चाहिए इसलिए मैं कहूँ तो यहाँ पर भन्नाट आयोजन नियोजन और इसको श्रेय क्रेडिट जाता है निश्चित रूप से सचिन दादा तरे और उसके साथ योगेश दादा तरे देखिए यहाँ से बात करेंगे और ये 2 कोहिनूर जोड़ी हैं और जिन्होंने देखिए इस पिछले 5 सालों से देखिए संदेश सर आसान नहीं रहता है 1 सेकंड की बात करना बड़ा कठिन है लेकिन जहाँ पिछले 5 सालों से इस चीज़ को इस लीग को लेकर चल रहे हैं और उसके साथ साथ देखिए बात करेंगे 12 गेंद अभी 19 की जरूरत है और मैदान पर देखिए आ चुके नए बैटर्स हैं अजय भाई जहाँ अजय नहीं तो वहाँ विजय नहीं अजय नहीं तो मजा नहीं और विजय नहीं निश्चित रूप से अजय नाइक देखिए बात करेंगे कहते हैं ना उल्फत में जो सर कटाए उसे सरदार कहते हैं और जो दबाव में बेहतर फिनिश करे उसे अजय नाइक कहते हैं भाई लेकिन इनसे बात करेंगे उनके साथ खिलाड़ी हरीश जोशी हैं इस वक्त स्ट्राइक पर ओ ये चलिए गेंदबाजी के लिए खुद करेश आते हुए कप्तान टू कप्तान भाई एक अच्छा दिलचस्प हो चुका है भाई 11 गेंद अभी भी 19 की जरूरत है खेल जिंदगी की हो या खेल क्रिकेट का हो अपना इक्का तभी दिखाना जब सामने वाला टक्कर का हो और ये बहुत बड़ा दिलचस्प रहेगा भाई यहाँ से कप्तान टू कप्तान से ओ जमाना ढालडा की का है भाई असली नहीं तो नकली भी काफी खूब निकलता है हवा हवाई हवा हवाई हवा हवाई हवा हवाई हवा हवाई और गेंद को छक्के के लिए उड़ाए और हरी जोशी ने बता दिया भाई करेश हम वो पंडित हैं जो शादी भी करवाते हैं और श्रद्धा भी क्योंकि सीधी उंगली से घी नहीं निकली तो उंगली टेढ़ी करके घी को निकाला और 7 फेरा भी घुमा लिया भाई पंडित हैं हम क्योंकि शादी भी करवाते हैं और श्रद्धा भी देखिए यहाँ से अब गेंदबाज क्या करे भाई लेकिन ये गेंदबाज देखिए ऊंच कोटि का गेंदबाज है जानता है एक दूसरे की ताकत कमजोरी को अच्छी तरह से और इस बार देखिए थोड़ा सा अंदर लाने का कोशिश किए थे और इस तरह के क्या चीज है थोड़ा कठिन है लेकिन गेंद को रोकना थोड़ा जरूरी था यहाँ से संदेश सर कहते ना लोहा का चना चुबाओगे तो दांत टूटेगा लेकिन से देखिए ये जो लीग रहता है ना इसमें मौका आपको जब कभी कभी साल में आता है कम अभ्यास रहता है तो कठिन थोड़ा सा रहता है कहीं ना कहीं यहाँ से चलिए भाई बात करेंगे सावन मात्रे देखे खास करके करिश के देखिए अंकल थे भाई यहाँ से लेकिन अब देखिए थोड़ा समीकरण बदल रहा है ओ गलती कर दिया फुल ने ना बैल मुझे मार रहा है कहती ना मुंडा गोरा रंग देख के दीवाना हो गया और हरीश जोशी देखे फुल लेन देखकर एकदम दीवाना हो गया 47
चलिए जीत के लिए 5 की जरूरत है। कहते ना प्रेमी बदल गए, प्रेम बदल गया, और इस ओवर में देखिए गेम बदल गया। ओ यहाँ क्या देखते हैं डिसीजन, 4 रन मामा ठाकुर, अरुण भी गया और सपना भी भाग गई। जिथं बघावा तिथं या स्पर्धेची चर्चा भातवाडी टीम घरपाडा प्रीमियर लीग धन्यवाद डीजे। ओहो मामा ठाकुर, अरुण भी गया, सपना भी भाग गई। अब शंकर बिहारी किसके साथ गाना गाएगा? डीजे वाले के साथ? नको आता नहीं। अभी देखिए बात करेंगे जीत के लिए 1 रनों की जरूरत है। बहुत बढ़िया, देखिए दीपेश हमारे डीजे खूब मचा आएगा। अभी तो और भी 4 मैच बचा है भाई, और अब करेश बता रहे हैं अब इतना कुछ कर लिए तो अब हमारी तरफ से भी ले लीजिए भाई हरीश जोशी, अब मना लीजिए खुशी भाई। क्रिकेट में जीत हार मिलता रहेगा, लेकिन से बात करेंगे BTPL देखिए ये लीग झूमता रहेगा यहाँ से संदेश सर, और इसके साथ देखिए जितना जरूरी था हरीश जोशी टीम को यहाँ पर जोशी फाउंडेशन देखिए बात करेंगे यहाँ पर मैच जीतने के साथ साथ खुश रहेंगे। यहाँ से 61 का टारगेट था, लेकिन इसे महंगा बना दिए, 1 ओवर को निशाना बनाए, और इसके साथ साथ देखिए इस मैच के Congratulations team Joshi Foundation and Captain Hari Joshi and Milind Matre and all team. अभिनंदन सर्व संघाचं. नक्कीच या मॅचचं मॅन ऑफ द मॅच हाँ संदेश सर, यह मैच मैन ऑफ द मैच है। कहती ना किसी की मीठी बोल है तो किसी के दिल में झोल है, और ये दुनिया भी गोल है और हरीश जोशी का डबल रोल है। जहाँ गेंदबाजी में देखिए कमाल की 2 ओवर का स्पेल डालें और 3 धावा खर्च के लिए और 1 विकेट से, और इसके साथ साथ देखिए बात करेंगे बल्लेबाजी में भाई नीचे आए 7वां नंबर पर, और जहाँ पर फिनिश किया हरीश जोशी, खेमा में लाए खुशी। 32 रनों का इनिंग्स रहा और इस मैच के मैन ऑफ द मैच रहे हरीश जोशी। नक्कीच या मॅचचं मॅन ऑफ द मॅच जॉर्ज बेले ऑफ भिवंडी, हरी जोशी इज अ मॅन ऑफ द मॅच. आपण सर्वप्रथम मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी अँड सुंदर असा एक टी शर्ट्स आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात. हरी आपण VIP डाईजवर यायचं आहे आणि मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी कलेक्ट करायची आपण. सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते हरी जोशी याला सुंदर अशी ट्रॉफीज आपण देणार आहोत या मुख्य व्यासपीठावरून. उपस्थित या मुख्य व्यासपीठावर सन्माननीय मनोहरदादा जोशी, त्याचबरोबर हेमंतजी गुळवी, मुसाबाई, तसेच संदीप मोरे, तसेच आमचे काका देखील जोडलेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. खूप खूप अभिनंदन जोशी फाउंडेशन संघाचं. शेवटपर्यंत प्रयत्न राहिलं. करेश मात्रेचं मात्र गोलंदाजांनी साथ दिली नाही आहे, क्षेत्ररक्षणाने देखील साथ दिली नाही आहे. तर हरी जोशी आपण VIP डाईजवर यायचं, आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपणास दिली जाईल. श्री साई स्पोर्ट यांच्या माध्यमातून देण्यात आलेला सुंदर असा हा गिफ्ट हा बाद आहे. हरी जोशी आपण व्यासपीठावर या. भादवड टेमगरपाडा प्रीमियर लीग 2024 आजचा दुसरा दिवस, दुसरा सामना इथे आपण पाहते समाप्त झालेला आहे आणि त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हरी जोशी इथे आलेला आहे. पव्या नितेश तरे, बाळा तरे यांची चिरंजीवी आहे, तिच्या नावाची ही ट्रॉफी आपण देत आहोत. मी मनोहरदादा जोशी यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभास मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण द्यायची आहे. यस, हेमंतजी गुलवी, मुसाबाई ही ट्रॉफी देत आहेत आणि सुंदर असा टी शर्ट श्री साई स्पोर्ट यांच्या माध्यमातून देण्यात आलेला हा टी शर्ट आपण हरी जोशी याला देत आहोत. पहिला सामना जिंकलेला आहे. खूप खूप अभिनंदन हरी जोशी. आणि तुम्हाला घेऊन जातोय पुढच्या मॅचकडे. वाडाचा गोड आवाज अक्षय पांडव आपल्यासोबत असतील कॉमेंट्री बॉक्समध्ये. तोपर्यंत DJ दीपेश होऊन जाऊ दे एक संगीत. धन्यवाद.